शिमला राईस. शिमला खिचडी आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर आज मी बनवत आहे फ्राईड राईस. मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे फ्राईड राईस. मला नाही माहित कसं बनवावं लागतं. मी कामाला विचारलं, कामा कॅमेरा घेऊन उभी आहे तिकडे मागे. तर ती म्हणे पहिले राईस ठेवून द्या म्हणे. तर मी काली मिर्च काढली आणि काली मिर्च काढली म्हणजे काली मिर्च राईस काढला. काली मिर्च का काढली? तुझी मिर्च नाही काढली, काली मिर्च राईस काढला लंबावाला फ्राईड राईस साठी. आणि तो पाण्यामध्ये टाकला थोडा. त्याच्यामध्ये मिरे, तिने सांगितलं मला मिरे, लिंबू आणि टाकाल म्हणे. मी पण एक्स्ट्राची मिरची टाकून दिली त्याच्यात. थोडंसं मीठ टाकलं आणि तो राईस झालेला आहे आता इकडे. असा ते म्हणे थोडा थोडाच पाहिजे म्हणे, एकदम असं शिजलेला नाही पाहिजे, असं मोकळा मोकळा पाहिजे. तर तसंच झालेला आहे तो. आणि आता सगळे इथे मी व्हेजीस कट करून ठेवलेला आहे. फक्त कांदा चिरायचा बाकी आहे. कांदा छान चिरणारा माझ्या डोळ्यात पाणी येते. मी एडिटिंग करत आहे. तू एडिटिंग 2 मिनिटं थांब. कावळा सांग एखादं काम. काकांनी सगळं हे काढले, सॉसेस काढले आहे टाकासाठी. नाही कांदा घालतो मी. हा ठीक आहे, कांदा टाकतो म्हणते कांदा. माझ्या डोळ्यात तर पाणी येते रे बा. कुठं आहे तो? तिथे आहे कांदा. आपण बघा गाईस, तिचे एवढी अमीर आहे ते. कांद्याचे वरचान खालचा अर्धा कांदा तसाच फेकून देते आपण पाहिजे. बरोबर कापलं मी, हे का तुमच्यानुसार. म्हणून तशी मी ठरत नसतं, मी जास्त कापतो हे, कारण की मला आवडत नाही ते. हे जे असते ना शेवटचं ते खात नसते. त्याने मग तो कांदा सेपरेट नाही होत प्रॉपर. सेपरेट नाही, ते चांगलंच नसते म्हणतात खाणं. कारण की आपण हॉटेलमध्ये सरळ कांदे कापतात ना, म्हणून हॉटेलमध्ये कांदे ह्याची कमीच नाही. हा त्यांच्या हॉटेल आदर्शला घ्या ना, आदर्शनं हे आणलं ना. व्हिडिओ एडिट करून झालेला आहे, तरी तुम्हाला दाखवून देतो. आणि याच्यावर हे नाही येणार, कॉपीराइट नाही येणार, टेन्शन नका घेऊ. बघा तू आताच दाखवून देता काय मी दाखवतो ना इकडे. लेट तर पोस्ट होईल ना, आताच बनवला. कसं सांगू समजत नाहीये. हे बघा, बिंदास बोलायचं. मी डॉक्टर आहे ना, डॉक्टर पासून काही लपवायचं नसते. ऍक्च्युली माझी गर्लफ्रेंड माझ्याकडून प्रेग्नंट झाली. मला काय सांगून राहिला मग? हे गुड न्यूज त्याच्या बापाने जाऊन दे ना. तेच तर करताय. काय हसली मी. तेच दाखवून राहिलो, हसली म्हणून. तू हसली का? मी हसले. दाखव, हसून दाखव. माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकी हसली. तिखट आहे तो कांदा. आपण टाकू थोडंसं जिरं. गरम नाही व्हायचं आहे. मिरच्या मिरच्या मी लंब्या चिरल्या मुद्दा अशा, जेणेकरून काढता आल्या पाहिजे. ते मिरच्या उडताना मी असं फिरत असतो. कारण माझ्यासोबत 2-3 वेळा असे एक्सपेरिमेंट झाले की जेव्हा पण मी हे करते ना, भगर बनवते, भगर उपवास असते मला तेव्हा, तर त्याच्यामध्ये फक्त जिरं, मिरची आणि आलूच टाकावं लागते. तर जेव्हा मी मिरची टाकली तर मला 2 वेळा असं झालं की ती मिरची म्हणजे डोळ्यात अशी उडाली आहे. एक वेळेस काकाच्या घरी मी भगर बनवत होते, तर डायरेक्ट मिरची अशी उडाली. माझे डोळे पूर्ण बंद होणं सुचत होतं काय करायची. तर बेसिन नाही आहे, मी डायरेक्ट माटावरच गेली धावत. आणि पूर्ण डोळ्यावर तिथे पूर्ण पाणी वाटलं, पूर्ण त्यांची किचन होती करून टाकली. असं 2 वेळा झालं. घरी पण झाला 1 वेळा. तेव्हापासून मी असं करते, मिरची उडाली पाहिजे. नाही तर हे छिद्र असते ना, यातून टाकते असं. आणि हा लसूण घेतलाय, त्याला चॉप करून घेतला असं बारीक बारीक. शशांक अहो काय करताय तू? तुझ्या मनाची वाट बघू. मी पाहिजेच काही हो कॉमेंट्री. पहिले त्याच्यात तेल टाकलेलं आहे, मग नंतर लसण टाकलेलं आहे. लसणासोबत आपली हिरवी मिरची पण टाकलेली आहे. नंतर काय टाकलं दिसत नाही. जिरं टाकलंय ते पाहिजे. जिरं पण टाकलेलं आहे मित्रांनो. जिरं टाकल्यावर होऊ दे जिऱ्याला. तर आपण याच्यात गाजर टाकणार नाही. का? गोडगोड होऊन जाईल ते सगळं. नाही थोडंसं टाकू. नाही, तुला खायचं आहे तर वरून टाकशील असं थोडंसं, ते बरं तरी लागेल. तू जर त्याच्यात टाकशील तर गलगल बी होऊन जाईल, गोडगोड बी होऊन जाईल. टाकतं का गं? नाही अरे थोडंसं टाकतो का एवढं? नाही, एवढं नाही मी नाही खाणार. अगो सांगा नका. मी नाही खाणार. आता एवढं फ्राईड राईस मध्ये कोण गाजर, कोणत्या चायनीज वर गेली तू का त्यांना गाजर टाकलं होतं? टाकते काढून. तू काय? काकाला विचार. ते काकाला नाही म्हणून नाही. ते तुझं टाकणार नाही. तो गोडगोड लागते भात. पहिले तो भात आहे, तो गोड गोड आहे. तर कांदा कांदा टाक. कांदा पण गोडवालाच घेतलाय तो. आपल्याकडे तोच कांदा आहे, पांढरा. काय नाही, तुम्ही लालवाला कांदा टाका बेटर टेस्टसाठी. एरर एरर म्हणून आला मला. आता हा लाल होईपर्यंत
लाल म्हणजे प्रॉपर पूर्ण लाल लाल नाही, तांबूस लाल. तोपर्यंत होऊ देऊ. माझं हे गाजर कोण खाणार? आपण खाऊ ना साईड ना, ते गाजर पण खाऊ खाता खाता. मग तेव्हा भात पोळी लागणार का? नाही भात नाही लागणार गोड, ते गाजर गोड लागणार. मला नाही वाटत ते भात बनेपर्यंत ते गाजर राहणार म्हणून. नाही राहते. नंतर लसणाचं वाचून दिलं वा, का तडका आला लसणाचा वेगळं दिलं. कांद्याचा होता मध्ये. मी ते एवढ्या वर्षी खाते गाजर, मला नाही वाटत आली. माझ्या जिभेला टेस्ट बड्स आहेत. टेस्ट बड्स नाही म्हणतात त्याला, चोचले म्हणतात, चोचले. अच्छा नाही, आमच्याकडे टेस्ट बड्सच म्हणतात. चोचले ते ते चोचले. माहेरी म्हणतात पालक तुझ्या. माझ्या माहेरी लोक जातात, समज मला मी माहेरी. थोडी घेतोय, काय दाखवलं कॅमेरा. गाइस मेरी आउटपुट लूट रही है. माझ्या माहेरी मी तू जाते. उठला सुटला माया सोनेरी छातीले का हात लावतो. त्याच्या सासरी जायचं नाही, समजलं ना? माझ्या सासरी म्हणत असं ना, तू म्हणतो मला काय माहिती, आमचे टेस्ट बड्स म्हणते. चोचले म्हणतात त्याला. चोचले नाही म्हणत त्याला. मला काय पाडतं का गॅसवर तिकडे जाऊन मी कढईत जाऊ का? आधीच तर लहानपण केलं तर कढईत पडली. मला टेन्शन पाहिजे. त्याच्या आधीच मी लहानपण केलं तर कढईत पडली होती. तिकडे तू जाऊन पडते त्यात. लहानपणी पडली होती ना, आता आठवण दिला तेवढ्या गोष्टी. आता तशी तू पडली कडेत पण औषध पिली, जास्त चटका नाही लागला. तेलाच्या कढईत जाऊन पडली म्हणजे काय, अशी पडली ना तेलाच्या कढईत. तेलाची कढी माझ्या अंगावर आली होती पूर्ण तेल. तू कशी काय त्याच्या काळात कडेत पडली काही पाय बोलला? पडला होता असा, आणि मग ते तेल पूर्ण अंगावर आलं अच्छा. गरम गरम. असे काय म्हणते त्याला, अशी फुगी आली होती. तेच तर म्हटलं एवढी क्रिस्पी असते. क्या बोला तूने? तेच तर म्हटलं एवढी क्रिस्पी असते. तिला तू बसली होती लहानपणी. बरं हा कांदा झाला ना? हो झाला. आता काय टाकू, शिमला मिर्च? हो. शिमला मिरची असे तुकडे केले की ना, जसं की भाजी बनवलेली होती. उभे उभे कापायच्या होत्या त्या शिमला. ते काय म्हणजे मला कसे कापले तरी चालते. तिले काय आहे तिथे मुळात ऐकून राहिली तू, तिचं जीवार आहे ते सगळं. मी तिला विचारलं, चांगलं होतं ते. उभ्या उभ्या कापायच्या असते, लंबे असते फ्राईड राईस मध्ये. काही नाही होत नाही, मी सांगतो. जशी चिरा ना त्याने टेस्ट बदलते. हो आय नो. माहिती तुला? हो. चला म्हणजे मान्य करते, पण कमीत कमी हे मान्य तरी करते. हे आपलीच लावते. कांद्याची पाल राहिली ना? कांद्याची पाल राहिली, पाल नको टाकू माहिती. अरे हे कांदा पाल, कांदे ग्रीन वाली. अच्छा, शेपटी म्हणतो मी त्याला. काय पाल म्हणत असते कांद्याची. पाल नसते पागल. पात म्हणत असतो कांद्याची पात. काय म्हणत असतं? पात, कांद्याची पात. तू जिथे तिथे तिथे आठवते. पात हट, ते नाही. काय असतं रे? पाल, तो पाल. सरळ हिरवा कांदा म्हटला तर जास्त बेटर. बघा काही ध्यान देत राहायचं. व्हेजिटेरियन ना, आता पाल खाऊन राहिली. पात, कांद्याची पात, हिरवा कांदा. माझ्या घरात यायला सगळेजण शेपटीचा कांदाच म्हणतात. टाकून तू काय? कारण की मला लहानपणी एकदा माहित नव्हतं की तो कांद्याला काय म्हणते. मग मी म्हणलो मला ते आवडते, घ्या पप्पा म्हणे काय काय काय. मी म्हटलं ते शेपटीवाला कांदा. माझ्या घरात ते व्हायरल झालं होतं. सगळेजण आता शेपटीवाला कांदा म्हणते. मला चिडवत होते लहानपणी, आता तेही सगळी झाली तिथे म्हणायची. काही आवडत म्हटलं कांदा, हिरवा कांदा. तुला आवडत नाही? असं आवडत नाही. असं भाजीत वगैरे काही कसं भातात टाकला, पराठा केलं तर ठीक आहे, पण तसं खायला नाही आवडत. ते मग सासरचे चोचले आहे. टेस्ट बर्ड्स. अरे ते प्रत्येकाची आवड असते ना. नुसतं बोलली टेस्ट बर्ड्स चोचले होते. टेस्ट बरोबर, टेस्ट. आता मी कधी पुढे जाऊन हिच्या घरी गेलो ना, तर हिला असंच म्हणत की अरे यार तुझ्या जिभेचे चोचले जागेवर आहेत का? तशी माहिती का, मला पास्ता खायची खूप इच्छा होती. आज नाही खाऊ बनवून. तर बनवतच आहे ना पागल. एवढा हलवा नाही लागत. भूत होते त्याला जडून ते राहिला. ते दगडाला चालू आहे, कॅमेरा चालू आहे. मोठा गॅस करा. ते तसंही जडत नाही, ती कढई चांगली आहे. घेत गेली मी. तीच घेतली. राहू दे. तू काहीच नाही घेतलं. घे ना, गाजर का ते? मीच घेतलंय. भांडे तू घेतले ना 4 हजाराचे. हा. म्हणजे 4 लाख किती मी लागले त्याचं काय? मलाच द्यायला लावलं ती. 4,000 रुपये फक्त. आमच्याकडे शिमला मिरची नव्हती, तर जरा न्यायला टाकू शिमला मिरची, गाजर आणि काकडी. लाईक करून दे. माझ्यासाठी लाईक करून दे. आणि माझ्याकडे शेअर कमेंट करा. आणि माझ्यासाठी सबस्क्राईब करा. हो काय होतं ते जास्त. काय 1 चमच तिखट टाकलेलं आहे. मीठ थोडंसं ते आधी कधी असते खारटपणा. 1 चमच. येस. वरून घेता ते लागलं पण असं जर खारट झालं तर कोणीच खाणार नाही. बस. आले आणि शिमला मिरची झाली. फक्त बनलेलं क्रंची ते असं चांगलं वाटून राहिली. दिल उल्लू का पट्टा है. उलूले उलूले. आता सांगितलं चांगलं वाटत आहे. पागल, मला का चावत आहे? ते भात खा, तो जा. अरे माझ्याबद्दल बोलत होतो आम्ही. भात खाऊ. फ्राईड राईस बनवत आहे, तो खा. याचा सॉस टाकावा लागते ना. हो. कोणता वाला लागते पहिले? ती नाही.
टोमॅटो केचप टाकायचं आहे का तुम्हाला? नाही केचप नाही पाहिजे, गोड गोड होऊन ते शेवटी घ्या नंतर वरून लागलं. मग हे 2 टाका, सोया आणि हे. तर आता आपण सोया सॉस टाकणार आहे किती? तुमच्या चवीनुसार. जास्त नाही टाकणार आपण, कारण की ना त्यांना हागवण लागू शकतो. हागवणले काय म्हणते माहित नाही तुमच्या भाषेत. उलट तर चांगला बेकार काय बोललो? घ्या, माझ्या हातातून बॉटल घेतली, माझ्या हातातून बॉटल घेतली, पण आज किती मी टाकून राहिलो होतो ना बरोबर. तू जास्त उच्चित ना प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि तू जडून राहिलं खालून, गॅस कमी करा पहिले. अरे ना शिद्रा नाही आहे का? हा ये थोडं थोडं टाकायला लागते, असं असं करायला लागते, असं असं. हा बस झालं, ज्यादा हो गया. एक चम्मच से वो एक आदमी को समझ जाओ. दे दे ना तुला कुठे दडून. विनेगर नाही. रेड चिली हे जास्त पडलं तर काही नाही. त्याला टाकला चमचा मधात. हा काय सुगंध आला. विनेगर नाही टाकला का? ते भातावर टाका, हे जळणार. आता टाकून पाहिजे, जळते असं. काही नाही होत, मस्त आगे ते गोळा. हे आहे ना एक सॉस काय ना. एकदम थोडं टाका लागते. हो माहिती आहे मला. नाही नाही तू बाजू त्याच्या हाताला चटका बसते मग. बस झालं? जळत आहे ते ठेवा पटकन. काही जळत नाहीये. जळून जाते विनेगर. राईस टाकू का? टाक. 2 मिनिट होऊ द्या. अरे ते पहिले दलदल झालाय, मग ते टाकून परत द्या, नाही टाकून लागणार. टाक. स्मेल तर बरोबर आहे, चांगला आहे. मला असं वाटतं तो पिकवणार राईस, कारण राईस जास्त आहे. मग हे टाका. एक चम्मच धने टाकून हे तसंही तिखट टाक 1 चम्मच आणि मीठ पण टाक. 1 चम्मच नाही आहे ते. 1 चम्मच काहीच नाही आहे. झोमन मला मग बोंबला. राईस भातात मीठ टाकलाय का? नाही. बस राहू दे तिथे ते बघ. बस होते ना. मी जेव्हा म्हटलं की मीठ नको टाकू जास्त, तर नाही नाही म्हणजे मुद्दा मात्र काय म्हणते की बस होते मीठ जास्त होऊन जाईल, म्हणजे एक डायलॉग एक्स्ट्रा बोलून दिला, म्हणजे जर पुढे जाऊन मीठ झालं तर ते माझ्यामुळे झालं. शिमला मिरची पण जास्त टाकायला पाहिजे. 3 टाकायला पाहिजे. अजूनही टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या पण चांगलेच लागतं त्या वाफेवर झालेलं. काय माहित कसं होणार. बहुत एकदम बढिया गाठा बना दिया. मोठा गॅस करा. मसाले भात बनवत आहे हा. अरे त्याच्यात पाणी जास्त झालं थोडंसं भातात. कच्चा ठेवायला पाहिजे थोडंसं. नाही कच्चाच होता. कच्चाच आहे. झालेला आहे तो वाफेवर करूच नाही शकत आपण. मग मला असं वाटतंय तो स्टीम राईस म्हणजे चाळणीचं भांडं घ्यायचं होतं, त्याच्यावर राईस टाकायचा होता आणि खाली पाणी, तू सगळ्या नंतर समजते आणि किती वाजले. त्याच्यात मग ते स्टीम तो बरोबर झाला असं करायला पाहिजे. नाहीतर मी राईस खूप जास्त घेते. चायनीजचा राईसच वेगळा असतो तसं. एक राईस आली जास्त लवकर आहे. होते, बाकी नाही होत दुसरं. मला असं वाटत आहे हा आपण मसाले भात खाऊ. काही नाही होत. First हिरवा fry. हिरवा. काही त्याचा स्मेल चांगला आला, टेस्ट चांगलीच लागणार आहे, फक्त तो थोडा ड्राय पाहिजे होता. रवा फ्राय पाहिजे होता. विदाऊट कलर आहे. विदाउट कलर. आपला शिजवायला पाहिजे होता. आणि मेन म्हणजे आपण खूप चांगला वाला राईस वापरला. हा थोडा स्वस्त आला पाहिजे. सस्तावाला नाही, बासमती वाला गेला पाहिजे. थोडा हार्ड वाला राईस असते. बासमती वाला नसतेच, त्याच्यात छोटा हा राईस वेगळा असते थोडा. त्याच्यात बस हा, पाहिजे एक काली अंडा मूस खूप लवकर होते. टाकला की गजब. हम्म. आणि मीठ राईस मीठ दिलेलं आहे. मीठ कमी टाक. मीठ कमी टाक. तुला भातात नाही टाकलं मला कमी. नुसतं आहे, जास्त होऊन नाही, जास्त होऊन नाही, नंतर घेऊ वरून. सॉसेस टाकायचे ते टाकून घ्या. तसंच टाकाच लागतं त्याच्यात. 1 चम्मच खाऊन पहा बरं. मलाच हसायला उठलं तो राईस खाऊन. बाहेर जाऊन खात होता ना मला फ्राईड राईस आता. त्यासाठी यवतमाळला झाला ना आपल्याला. राईस बाहेरच पूर्ण फ्राईड राईस चांगला वाटतंय. घरात नाही म्हणत. बंद दे. अबे एवढं vinegar काही झालं ते. कोण पडलं? तू राहू दे तू. आपण मी पहिले जाऊ दे, मी एकटीनंच करायला पाहिजे होतं हे. बरं झालं असतं ते, तसंही तुला एक्टिंगच केलं आहे. काही नाही. हे नको टाक, हे तसं टाक, असं टाक, बरोबर. त्याला त्याला चांगलं लागणार, स्मेल मस्त येणार. स्मेलच चांगला. निंबू टाकले करून देतात. नाही ना, इथं टाकायला लागतं. भात मोकळा होण्यासाठी निंबू टाका. पाणी कमी टाकायला लागतं, तरी चालेल ना? सांगितलं ना. काय ते कमीच टाकलं ना ते खाली. काली मूस तसंच आहे सर. तो कधी कमी पाण्यात शिजते. आता मला नव्हतं माहिती, मी फर्स्ट टाइम केला. आमच्याकडे 2 राईस आणले आहेत. जमला? हो द्या. ओय, हातात गरम आहे. मी माफी दिलं. टाका टाका. कच्चा आहे पण दिसत नाही. मसाला वगैरे सगळं जमलं, फक्त राईस वेगळा पाहिजे होता. राईसची चव येत आहे. मग याला काली मूस नाही की जमला. साला HMTच टाकायला पाहिजे. मी खाऊ शकतो. जमला चांगला असा. थोडे थोडेच टाका. तो झालाय तिखट. अबे तसं नाही टाकायला लागत ना शशांक. तू मला धक्का देशील ना, सगळं खराब होऊन जाईल. अरे शांत याला राहा. झाकण नाही इथून हे. माहितीये मला. हे झाकण आहे असं. नाही तोडलं नाही तोडलं. तोडलं. पिझ्झा पास्ता वाला आहे. हे पेरी पेरी. पेरी पेरी टाक. एक एवढीशी गोष्ट टाकते हा. घे.
बस बस. बस तू राहू दे, मीच टाकतो यार, जाऊ दे मी कर. घे. त्याला काही बोलतच नाही, शांत आहे विचार. त्याला टेन्शन आलं खाऊ कसं नाही आता पण त्याला टेन्शन आलं. त्याला वाटत सीन बरं झालं मी म्हटलं घरी जेवतो पण. अरे आता म्हणजे तुला असं वाटत नाही की एवढा खराब वाटत असं भात. चांगला लागला जिबेल लागला त्याच्यानंतर पाणी सुटत आता जिबेल. हो का? चालेल काय? शिमला राईस मध्ये मध्ये त्याला शिमला मिरची टेस्ट केली पूर्ण. काय राजा चिडवते असं झालं. नाही 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 जा. शिमला खिचडी आहे. मी नेक्स्ट टाइम बनवणारच नाही तर मला हे बनवतच नाही आहे. मला असं नाही येत बनवता. आता अरे तुम्ही हाताने टाक, आता चमच पण नाही. चमचे भरले असते ना, धुवा लागले असते. नाही मस्त झाला. नाही चांगला झाला. शिमला जास्त शिजू दिली आणि भात दुसरा पाहिजे. एक्झॅक्ट तसाच बनवा लागतो. पण लागून चांगला राहिला तो. इथं अंडा पाहिजे होता फक्त. मग जा खाली, घे अंडी, फोड आणि आण. खाली जाऊन पण फोडू. खालच्याच किचन मध्ये नॉनव्हेज बनते ना.